Good morning, guys. Today we are going to deal with my English course book 10, third language. And in particular, we will be discussing the format of activity sheet. As you are very much aware that this activity sheet, it is a written paper of 80 marks and 20 marks are allotted to oral exams. विद्यार्थी मित्र हो, 10वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टीचिंग, ऑनलाईन लर्निंग सुरू केलं आहे. बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप्स आपल्यापर्यंत येत आहेत. प्रत्येक लेसन्स, प्रत्येक पोएम्स त्याच्या व्हिडिओ क्लिप्स येत आहेत. नो डाऊट त्या व्हिडिओ क्लिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण त्यासोबत आपल्याला आपण जी ॲक्टिव्हिटी शीट ह्या वर्षी सोडवणार आहोत तिचा जर आपला अभ्यास असला तर आपण अतिशय व्यवस्थितरित्या, अतिशय कॉन्फिडेंटली अँड विथ ईज आपण हँडल करू शकतो, सोडवू शकतो. म्हणून आपण सर्वांनी आजच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण जर लक्ष घातलं तर आपल्याला निश्चित मदत होणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 80 गुणांचा हा पेपर असणार आहे. एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, हा क्वेश्चन पेपर नसेल, ही ॲक्टिव्हिटी शीट असेल. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला आन्सर्स पाठ करायचे असतात. वी हॅव टू रिसाइट आन्सर्स अँड देन आफ्टर लॉट ऑफ रिसाइटिंग वी विल हॅव टू डिलिव्हर द आन्सर्स. आपल्याला ते आन्सर्स डिलिव्हर करायचे असतात. म्हणजे पाठांतरावर भर असतो. पण इथे मात्र तो भाग नसेल. 80 गुणांची ॲक्टिव्हिटी शीट असेल. ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे काय की तुम्हाला तिथे काही कृती करायची असतात आणि ती कृती कशी करायची, ती ॲक्टिव्हिटी कशी करायची याच्या स्पष्ट सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. आपला हा ताण अजून हलका व्हावा, आपल्याला थोडा स्ट्रेस आला असेल की नेमकं 80 गुणांचा पेपर आहे, मग 80च्या 80 गुण खूप कठीण असतील का, सगळ्या ॲक्टिव्हिटीज अतिशय कठीण असतील का, तर बिलकुल नाही. इफ वी लुक ॲट द ॲक्टिव्हिटी शीट केअरफुली we come to know that this activity sheet, it is divided into 3 categories. All the activities are categorized into 3 classes. सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे आपण 3 वर्ग केलेले आहेत. यामध्ये ज्या अतिशय सोप्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्याला आपण इझी ॲक्टिव्हिटीज आपल्या स्लाइडवर समोर दिसतंय. सोप्या ॲक्टिव्हिटीज, इझी ॲक्टिव्हिटीज या विद्यार्थी मित्रांनो ह्या तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 40% असतात. 40% ॲक्टिव्हिटीज या मीडियम रेंज ॲक्टिव्हिटीज असतात आणि फक्त 20% ॲक्टिव्हिटीज या चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणून घाबरायचं नाही, घाबरून जायचं कारण नाही. बघा, आपल्याला ॲटलिस्ट ताण हलका होतोय. आपल्याला आता जाणवतंय की अरे 40% इझी ॲक्टिव्हिटीज म्हणजे इथेच आपली पासिंग झाली. 40% मीडियम रेंज ज्याही आपण स्किलफुली सोडवू शकतो आणि उरलेल्या फक्त 20% ॲक्टिव्हिटीज ह्या चॅलेंजिंग असतात. त्याच्याही काही टेक्निक्स या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि आपण त्या बघूया तशा. फक्त आपल्याला एक काम करायचं आहे, हे माझे व्हिडिओज आपण सलग बघत राहावेत, आपल्या संग्रही ठेवावेत. ज्या ज्या वेळेस आपल्याला असं वाटलं, काही शंका असतील, व्हिडिओ ओपन करायचा, तो बघायचा, आपले सगळे डाऊट्स क्लिअर होत जातील. ठीक आहे, ठरलंय. आपण जाऊया पुढे. सो ॲज वी थॉट ओव्हर, जसं आपण विचार केला की 40% इझी ॲक्टिव्हिटीज, मग किती मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीज असतील, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ऑलमोस्ट 30 to 30 मार्क्स आउट ऑफ 80
80पैकी 30 ते 32 मार्क्स हे या इझी ॲक्टिव्हिटीजसाठी असतात. बरं, ह्या ॲक्टिव्हिटीज कशा असतील तेही आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. पण इथे मी तुम्हाला एक हिंट देतो की दीज ॲक्टिव्हिटीज आर रिअली व्हेरी सिम्पल. खूप सिम्पल असतात आणि तुम्ही सहजरित्या, ज्याची नजर आहे तुमच्या नजरेसमोर हे आन्सर्स असतात, तो सोडवू शकतो. ह्या ॲक्टिव्हिटीज कशा असतील? फॅक्च्युअल असतात. त्या फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज म्हणजे वस्तुनिष्ठ, लांबलचक उत्तरं लिहायची नसतात. वाक्यरचना कुठेही जास्तीची अपेक्षित नसते. आपल्याला फक्त काय करायचं असतं, तो शब्द तिथून उतार्यातून निवडायचा आणि लिहायचा. फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज ऑलमोस्ट ऑल एव्हरेज स्टुडंट्स, आपण ज्यांना सामान्य विद्यार्थी म्हणतो की ज्यांना इंग्लिशच्या ॲक्टिव्हिटी शीटची भीती वाटते, असे विद्यार्थी ही ॲक्टिव्हिटी शीट निदान या 40% ॲक्टिव्हिटीज सहज सोडवू शकतात. म्हणजे त्यांच्या मनातील जी नापास व्हायची भीती असते की मला जमेल की नाही, स्कोर कमी होईल का, ते विद्यार्थीही सहज सोडू शकतात. ह्या ॲक्टिव्हिटीजचा अजून एक फायदा असा असतो की इट सेव्हज अ लॉट ऑफ टाइम. आपला भरपूर वेळ वाचतो. म्हणजे आपला 3 तासात ही ॲक्टिव्हिटी शीट आपल्याला पूर्ण करायची असते. पण या 40%मध्ये आपल्याला कमीत कमी वेळेत आपण ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करत असतो. अजून एक महत्त्वाचा बेनिफिट काय याचा की इट स्पीड्स अप अवर परफॉर्मन्स. आपला परफॉर्मन्स स्पीडअप होतो. आणि विद्यार्थ्यांना एक मदत अशी होते की इट हेल्प स्टुडंट टू ट्राय देअर स्किल्स ऑन मीडियम अँड चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज. आता उरलेला वेळ आहे, जास्तीचा वेळ उरलेला आहे. मग तो वेळ, ते स्किल आपण मीडियम रेंज ॲक्टिव्हिटीज आणि चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज ह्या ॲक्टिव्हिटीज आपण सोडवू शकतो. एकदा आपला कॉन्फिडन्स वाढला, अरे हे मला जमतंय, हा कॉन्फिडन्स वाढला की आपण मीडियम रेंजकडे वळतो. मीडियम रेंज जमायला लागल्यात की आपण चॅलेंजिंगकडे जातो. म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांचा इथे विचार करतोय. आणि एक आपण विचार केला की 30 ते 32 गुणांसाठी ह्या ॲक्टिव्हिटीज येतात. 30 ते 32 गुण, विद्यार्थी मित्रांनो, कमी गुण नाही आहेत. 30पैकी 30, 32पैकी 32 गुण मिळवून देणाऱ्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ओरलला तुम्हाला 20पैकी 18 जरी मार्क्स मिळालेत आणि इकडे 32पैकी 32 मार्क्स तुम्ही जर कव्हर केलेत तर यू आर शुअर टू स्कोअर 50 मार्क्स आउट ऑफ 100. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. मग आता आपला प्रश्न असा असेल की वेअर आर दीज ॲक्टिव्हिटीज लोकेटेड इन द ॲक्टिव्हिटी शीट. ह्या ॲक्टिव्हिटीज कुठे लोकेट असतात, कुठे असतील या ॲक्टिव्हिटीज, कशा शोधायच्या, त्याही आपण स्लाईडवर पाहणार आहोत. एक करायचं आपण, हा व्हिडिओ आपला संग्रही असू द्या. संग्रही असला म्हणजे तुम्हाला कधीही पाहता येईल. आणि एक करायचं अजून, हा व्हिडिओ बघताना एक ॲक्टिव्हिटी शीट नेहमी आपल्या समोर ठेवायची आपण. आणि वारंवार आपण जर याच्यावर विचार करत गेलो तर आपल्यालाही ते लक्षात यायला लागतं. सेक्शन फर्स्टमध्ये लँग्वेज स्टडी असतं. लँग्वेज स्टडीच्या ज्या पहिल्या 2 ॲक्टिव्हिटीज असतात, दॅट इज कम्प्लिटिंग द वर्ड्स अँड पुटिंग द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, 2+2 एकूण 4 गुणांसाठी पहिल्या सेक्शनला ॲक्टिव्हिटीज असतात. कम्प्लिटिंग द वर्ड्स खूप सिम्पल आहे. 5वी ते 9वी पर्यंतचे, पहिलीपासून 9वी पर्यंतचे जे सोपे शब्द आपण शिकलो आहेत तेच इथे येतात. एक लेटर फिलअप करून तो वर्ड कंप्लीट करायचा असतो. पुटिंग द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आपण किती वेळेस केलेलं आहे. तर अशा 4 गुण हे सेक्शन 1ला असतात. सेक्शन 2मध्ये आपल्याला माहिती आहे की 2 टेक्स्च्युअल पॅसेज असतात, सीन पॅसेजेस असतात, आपल्या पुस्तकातील असतात. क्वेश्चन नंबर 2A अँड क्वेश्चन नंबर 2B. यातल्या A1 अँड A2, B1 अँड B2, सिम्पल फॅक्च्युअल अँड कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, 2+2+2+2 असे एकूण 8 गुणांसाठी या ॲक्टिव्हिटीज असतात. सिम्पल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आपण पाहिलंय. बघा, आपल्या समोर एक ॲक्टिव्हिटी शीट आपण ठेवा. काय असतं सिम्पल फॅक्च्युअलमध्ये?
ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQ म्हणजे काही पर्याय दिलेले असतात ते निवडायचे असतात. उतारा आपल्या समोर असतो, ॲक्टिव्हिटी आपल्या समोर असते, टॅली करायचं आणि ॲक्टिव्हिटी सोडवत जायची. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलला काय असतं, पुटिंग द सेंटेन्सेस इन सिक्वेन्स, सेंटेन्स सिक्वेन्समध्ये लावणं, अरेंजिंग करणं, किंवा एक वेब डायग्राम दिलेली असते, तिथं हिंट पण दिलेली असते आपल्याला. आणि आपण हे पाहणार आहोत. तुम्ही माझे पुढचे व्हिडिओ बघत चला. आपण पुढचा एक व्हिडिओ आपण असा तयार करणार आहोत की नेमक्या ह्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या कशात. कारण तुमच्या मनात आता काही शंकाही असतील की हाऊ टू डील विथ दिस ॲक्टिव्हिटीज. सर तुम्ही म्हणतात, मग सोडवणार कसं, तेही आपण बघणार आहोत. आपण माझे व्हिडिओज लाईक करत चला, बघत चला, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होत जातील. ठीक आहे. हे 8 गुण झालेत, मागचे 4 गुण, एकूण 12 गुण झाले. सेक्शन 3, ॲज यू नो इट्स अ पोएट्री सेक्शन. क्वेश्चन नंबर 3A, क्वेश्चन नंबर 3B. क्वेश्चन नंबर 3A हा 5 गुणांसाठी असतो. त्यापैकी 2 गुण हे सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजसाठी असतात, जे आपण इझिली स्कोर करू शकतो. सिम्पल फॅक्च्युअल म्हणजे काय आपण मगाशीच पाहिलं. क्वेश्चन नंबर 3B यात ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असतं. हिअर फॉर टायटल हाफ मार्क इज अलॉटेड, फॉर द नेम ऑफ द पोएट हाफ मार्क इज अलॉटेड, टू राईट द राईम स्कीम ऑफ द पोएम 1 मार्क इज अलॉटेड, अँड टू नेम अ फिगर ऑफ स्पीच, एक फिगर ऑफ स्पीच लिहिण्यासाठी 1 गुण असतो. म्हणजे ते वरचे 2 अधिक हाफ प्लस हाफ प्लस 1 प्लस 1 टोटल 5 मार्क्स. तुम्हाला शंका असेल की सर फिगर ऑफ स्पीचचं काय करायचं. पुन्हा एक सांगतो, आपले व्हिडिओज येतील, त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहायचं आहे की व्हाईल रायटिंग द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आज फक्त एक गोष्ट सांगतो, टायटल तर आपण सर्व सक्षम आहोत लिहायला, नेम ऑफ द पोएट आपण सर्व लिहू शकतो कारण आपल्या समोर असतं ते. राईम स्कीम आपण ऑलमोस्ट लिहू शकतो. ज्याही विद्यार्थ्यांना काही शंका असेल आपण त्यावर निश्चित चर्चा करूया. आज मी फिगर ऑफ स्पीचबद्दल म्हणतोय. फिगर ऑफ स्पीचच्या संदर्भात व्हॉट आर यू सपोज टू डू, आपल्याला काय करायचं असतं. वी आर सपोज टू राईट एनी 1 फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम. त्या पोएममध्ये वापरण्यात आलेलं कुठलंही एक फिगर ऑफ स्पीच. माय फ्रँक सजेशन, माझं एक प्रामाणिक मत असं असेल मित्रांनो, अलिटरेशन ALI अलिटरेशन लिहून टाका आणि मोकळे व्हा. अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच खूप कॉमन फिगर ऑफ स्पीच असतं. जनरली एव्हरी पोएम कंटेन्स दिस फिगर ऑफ स्पीच. यू आर शुअर टू गेट 1 मार्क. हे 5 गुण झाले. मागचे आपण ते 12 आणि 5 17. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. घाबरायचं काहीच कारण नाही. नॉन टेक्स्च्युअल असतो, अनसीन असतो, काही हरकत नाही. उलट सीनपेक्षा हा पॅसेज सोपा असतो. नेहमीप्रमाणे सीनला ज्या पद्धतीने A1 A2, अनसीनला सुद्धा ॲक्टिव्हिटी A1 अँड ॲक्टिव्हिटी A2, सिम्पल फॅक्च्युअल अँड कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल फॉर 4 मार्क्स. अँड समरी रायटिंग, तुम्ही ह्याच पॅसेजवर समरी लिहितात. समरीमध्ये आपण टायटल लिहितो. व्हॉट एव्हर रिझनेबल टायटल यू राईट, तुम्ही जेही काही रिझनेबल टायटल लिहिलेलं असेल, यू आर शुअर टू गेट 1 मार्क. तुम्हाला 1 मार्क मिळणारच आहे. टायटल कसं लिहायचं हेही आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहणार आहोत. इथे आपले 5 गुण वाढत आहेत. 17 अधिक 5 झाले 22. कमिंग टू रायटिंग स्किल, बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न रायटिंग स्किलचा क्वेश्चन असतो. आणि आपले बरेचसे मित्र काय करतात की रायटिंग स्किल आलं की त्यांचे पेन थांबतात, पेन बाजूला ठेवतात आणि बसून राहतात. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा सिम्पल इझी ॲक्टिव्हिटीज आपल्याला मदतीला येतात. रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन नंबर 5Aला A1 और A2 2 लेटर्स असतात. पैकी एक लेटर आपल्याला लिहायचं असेल. आय विल सजेस्ट यू टू चूज फॉर्मल लेटर. मी तर प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना असं म्हणेल की फॉर्मल लेटर आपण निवडायला हवं.
पूर्ण लेटर लिहिता नाही येत ना, हरकत नाही. आपल्यासमोर ॲक्टिव्हिटी शीट असतं. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सेंडर्स ॲड्रेस दिलेला असतो, रेसिपंट्स ॲड्रेस दिलेला असतो, सब्जेक्ट दिलेला असतो की कंप्लेन लेटर आहे की ॲप्लिकेशन लेटर आहे, व्हॉट एव्हर सब्जेक्टही दिलेला असतो. म्हणून यू शुड गो फॉर फॉर्मल लेटर. बिकॉज तुम्ही फक्त सेंडर्स ॲड्रेस अँड डेट जरी लिहिलं जे तिथे दिलंय, यू आर शुअर टू गेट हाफ मार्क. रेसिपंट्स ॲड्रेस ऑलरेडी दिलेला असतो, तोच तुम्हाला कॉपी करायचा असतो, यू आर शुअर टू गेट हाफ मार्क. सब्जेक्ट ऑलरेडी गिवन दिलेला असतो, त्याच लाईन्स तुम्हाला पिकअप करायचे असतात, फक्त सब्जेक्ट आणि पुढे तो लिहायचा असतो, यू आर शुअर टू गेट हाफ मार्क्स. अँड क्लोजिंग ऑफ द लेटर्स, युअर्स फेथफुली, हे जनरली क्लोजिंग असतं, थँक्यू, युअर्स फेथफुली. सो हाफ 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 2 मार्क्स. 22 मार्क्स झालेत +2. जर आपण हे ॲड केलेत तर वी आर शुअर टू गेट 24 मार्क्स. मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर 5B, रायटिंग स्किलचा हा पुढचा भाग. क्वेश्चन नंबर 5B, हिअर वी हॅव डायलॉग रायटिंग अँड ड्राफ्टिंग अ स्पीच. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला निश्चित असं म्हणेल की यू शुड गो फॉर डायलॉग रायटिंग. आपण ड्राफ्टिंग अ स्पीचच्या भानगडीत पडायचं नाही, डायलॉग रायटिंगसाठी जायचं. व्हाय? बिकॉज इट इज फार सिम्पल दॅन ड्राफ्टिंग अ स्पीच. आणि डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला एक बेनिफिट काय मिळतो की सेक्शन्स दिलेले असतात तिथे. नंबर 1 किंवा ज्याला ए आपण म्हटलंय, ए मध्ये आपल्याला काय करायचं असतं, वी आर सपोज टू प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस. 4 सेंटेन्सेस दिलेले असतात, 2 क्वेश्चन्स असतात, 2 आन्सर्स असतात. ते जम्बल्ड असतात. एक वर्बल क्वेश्चन असतो, एक WH क्वेश्चन असतो. जम्बल्ड सेंटेन्सेस असतात आणि त्यांचे आन्सर्स असतात. ते फक्त सिक्वेन्समध्ये लावायचे असतात आणि आपल्या चिटचॅट ॲक्टिव्हिटीज म्हटलेले असतात. आपण सहज करू शकतो. इट रिक्वायर्स अ लिटिल बिट ऑफ प्रॅक्टिस. एक थोडी प्रॅक्टिस करता येते. हा 1 मार्क आपला निश्चित होतो. सेकंड, दॅट इज B, कम्प्लिटिंग द डायलॉग. अपूर्ण डायलॉग दिलेला असतो, तो पूर्ण करायचा असतो. इनकम्प्लीट डायलॉग असतो, तो कम्प्लीट करायचा असतो. एक वर्बल क्वेश्चन असतो, एक WH क्वेश्चन असतो. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक टू गो फॉर पिकनिक? आपण म्हणणार येस, आय लाईक टू गो फॉर पिकनिक. लागलीच WH क्वेश्चन असेल तिथे, वेअर वुड यू लाईक टू गो फॉर पिकनिक धिस इयर? आपण आपल्या पद्धतीने लिहितो की आय वुड लाईक टू गो शिमला, कुलू, मनाली, एटसेट्रा एटसेट्रा. इन दिस वे आपल्याला 2 सेक्शन्स मिळाले तिथे, सेक्शन ए अँड सेक्शन B, प्रिपेअरिंग अ डायलॉग अँड कम्प्लिटिंग द डायलॉग, जे आपल्याला हमखास 2 गुण देणारे सेक्शन्स आहेत. सो टोटल 26. क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इथे सुद्धा 2 सेक्शन्स असतात, A1 आणि A2, दोन्ही एकमेकांना ऑर असतात. नॉन व्हर्बल टू व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आपण काय प्रिफर करायला हवं? काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते वी शुड गो फॉर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि नॉन व्हर्बल तुम्हाला ट्री डायग्राम, पाय चार्ट, टॅब्युलर फॉर्ममध्ये तो डेव्हलप करायचा असतो. काही ठिकाणी टेबल किंवा ट्री डायग्राम अपूर्ण दिलेला असतो, इनकम्प्लीट दिलेला असतो, तो पूर्ण करायचा असतो. आता हे आपण जर निवडलं तर टायटल, जनरली आपल्याला पॅसेजमधून टायटल सहज कळतं की व्हॉट इज द टायटल, व्हॉट इज द पॅसेज अबाउट, तो पॅसेज कशाबद्दलचा आहे. सो टायटलचा 1 गुण आपल्याला सहज मिळतो अँड यू आर शुअर टू गेट 1 मार्क फॉर ओव्हरऑल प्रेझेंटेशन. इन दिस वे यू आर शुअर टू गेट 2 मार्क्स. क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांडिंग द थीम. इथे न्यूज रिपोर्ट असतं आणि एक्सपांडिंग द थीम असतं. मी असं म्हणेल की आपण न्यूज रिपोर्टला जर गेलात तर आपल्याला इथे 2 मार्क्स सहज स्कोर करता येतील. कारण न्यूज रिपोर्टमध्ये हेडलाईन लिखा, हेडलाईन ऑलरेडी दिलेलं असतं. हेडलाईन नंतर आपल्याला डेटलाईन लिहायचं असतं. डेटलाईन म्हणजे काय? इट इन्क्लुड्स अ नेम ऑफ सिटी अँड डेट. 1 मार्क शुअर होतो तिथे. एक इंट्रोडक्टरी पॅराग्राफ लिहायचा असतो आपल्याला, त्याला 1 मार्क शुअर असतो. असे 2 मार्क्स होत आहेत तिथे. बरं, या संदर्भात तुमच्या काही शंका असतील त्या प्लीज लिहून ठेवा.
माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर करेल. माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण त्या शंका टाका. हे व्हिडिओज आपल्या संग्रही ठेवा, कारण याच्या पुढचे व्हिडिओज सर्व सिक्वेन्समध्ये येणार आहेत आणि तुमच्या शंकांचं निरसन या सर्व व्हिडिओजमधून होणार आहेत. आपण एक एक विषयावर नंतर इन डिटेल बोलूया. हे 2 मार्क्स आपले इथे ॲड झाले 28. अँड क्वेश्चन नंबर 7, दॅट इज ट्रान्सलेशन क्वेश्चन. इथे आपल्याला फक्त 4 सिंपल वर्ड्स असतात. आपण सिंपल ॲक्टिव्हिटीजचा विचार करतो म्हणून 2 गुणांसाठी 4 शब्द असतात, इंग्लिश वर्ड्स असतात, ते आपल्याला मराठीत ट्रान्सलेट करायचे असतात. सो 2 गुण आपण स्कोअर करू शकतो. आणि शब्दही कुठले असतात? 1ली पासून 9वीपर्यंतचे 10वीपर्यंतचे झालेले शब्द असतात. आपण सहज स्कोअर करतो. इन धिस वे वी कॅन इझिली स्कोअर 32 to 30 marks out of 80 with the help of these easy activities. अजून फक्त आपण 30-32 गुणांची ॲक्टिव्हिटी शीट पाहिलं आहे. अजून आपल्याला 50 गुणांचं ॲक्टिव्हिटी शीट पाहायचं आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इन धिस वे आपण या पद्धतीने असं जर एक विचार करायचा आपण, बरं हा अभ्यास कसा करणार? ॲक्टिव्हिटी शीट आपण समोर ठेवा, माझे व्हिडिओज ऐका, ते व्हिडिओज बघत चला, त्याच्यावर विचार करा, काही शंका असतील त्या नोट डाऊन करा आणि त्या लागलीच मला पोस्ट करा, जेणेकरून आपल्याला तशी व्हिडिओज करता येतील. आजचं हे सेशन आपण अशा विद्यार्थ्यांसाठी घेतलं ज्यांना इंग्रजीची भीती असते, ज्यांना असं वाटतं की कसं होईल, काय होईल, मला जमेल की नाही.